हे पहा फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला काय दाखवत आहे, तर मी आज तुम्हाला दाखवत आहे हुलग्याची भाजी। तर हुलगी तुम्हाला माहित आहेत का? काही भागामध्ये याला कुळीत असेही म्हणतात। हे पहा, हे अशा प्रकारे असतात, ते कुळीत असतात। आता ह्या कुळत्याचे खूप सारे प्रकार करतात हुलग्याचे। याचं पिठलं करतात, याच्या शेंगोळ्या करतात नाशिक भागामध्ये। आमच्याकडे याच्या शेंगोळ्या बनवतात, मला फार आवडतात त्याच्या शेंगोळ्या, माझा म्हणजे फेवरेट पदार्थच आहे। आता मी इकडे भात लावून घेतलेला आहे कुकरमध्ये आणि मी इकडे आता कांदा टाकलेला आहे। आधी मी तेल टाकलं होतं, त्यानंतर त्याच्यामध्ये मी कांदा बारीक चिरलेला टाकला आहे। त्याला छान मी असं ना परतून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता आहे ना हे टाकणार, हे हुलगे असे टाकणार। तर हे ना असे परतून घ्यायचे आधी, कांद्यामध्ये छान असे परतून घ्यायचे आधी, लगेच त्याच्यामध्ये वाटण नाही टाकायचं। आता इथे मी वाटणासाठी घेतलेलं आहे फक्त लसूण आणि कोथिंबीर, एवढे दोनच पदार्थ मी आता इथे वाटून घेणार आहे। तर हे आता याच्यामध्ये फक्त हे टाकले, कांदा टाकलाय, जिरे टाकलेत आणि हुलगे टाकलेत आणि याच्यामध्ये मी फक्त आता टाकणार मीठ आणि त्याला छान परतून घेणार। तोपर्यंत हे वाटण मी असं बारीक करते। आता हे ना मी असं टाकून देते याच्यामध्ये, असं पाणी वरचं असतं ते, आणि खाली काही दगड वगैरे काही नसतं ते हुलग्यामध्ये, म्हणजे आपण निवडूनच घेतलेले असतात। आता हे हुलगे यायला मोड आहेत ना 2 ते 3 दिवस तरी लागतात मोड येण्यासाठी हुलगे। आणि आता मग मी हे ना मिक्सरमध्ये असं बारीक करून घेते, तोपर्यंत आपले हुलगे छान असे परतत आहेत। तर छान आता मिक्सरमध्ये मी अशा प्रकारे बारीक करते। अशा प्रकारे आपलं आता हे बारीक पण झाले। सॉरी हा, तुम्हाला मिक्सरच्या आवाजाने डिस्टर्ब झालं असेल तर। आणि अशा प्रकारे आता मी ना एका हाताने पकडते आणि एका हातामध्ये हे करते। आता माझ्या व्हिडिओची ही सुरुवातच आहे, त्याच्यामुळे मी माझ्याकडे जे अवेलेबल साहित्य असतं त्याच्यामध्ये मी मोबाईल हातामध्ये धरते, माझ्याकडे काय ट्रायपॉड वगैरे असं पकडायला असं काही नाही आहे। आणि अशा प्रकारे मग हे अशी मीठ जे असतं ते याच्यामध्ये मीठ टाकायचं, असं सिंपल असं मीठ टाकायचं आणि छान त्याला परतून घ्यायचं त्या हुलग्यांना। इतकी सुंदर ही भाजी लागते आणि हेल्दी तर इतकी असते। हे हुलग्याचं कढण म्हणतात त्याला। आता ह्याला छान असं परतू द्यायचं, याच्यामध्ये हळद वगैरे काहीच नाही टाकायचं, फक्त लाल तिखट टाकायचं आणि शेंगदाण्याचा कुठेही मिक्सरमध्ये अगदी बारीक करायचा पाणी टाकून, आणि तो फक्त मिक्स करायचा आणि लाल तिखट टाकायचं आणि पाणी टाकायचं, झाले आपलं कढण हुलग्याचं। तर तुम्ही पाहत राहा, मी तुम्हाला दाखवते। हे पहा, असं छान परतत आहे। आता मी काय करते, असं लाल तिखट घेते आणि लाल तिखट पावडर असती, जी लाल मिरची पावडर असती, ती मी अशी याच्यामध्ये टाकत आहे। आता तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता याच्यामध्ये किती टाकायची आहे तुम्हाला ती। तर मी याच्यामध्ये एवढी अशी टाकलेली आहे। कढण हे थोडंसं तिखट आणि झणझणीत, का तर हुलगे आहेत ना गोड असतात। जेव्हा हुलग्यांना किंवा कुठल्याही कडधान्याला आपण मोड आणले ना तर त्याची असं स्वीटनेस असतो त्याच्यामध्ये, आणि तो स्वीटनेस थोडासा जाण्यासाठी आणि छान त्याला अशी चव येण्यासाठी आपण ना असं भरपूर लसूण, कोथिंबीर आणि मीठ आणि तिखट प्रमाणात टाकले की नाही, भाजी एकदम चविष्ट आणि छान अशी लागते खायला, म्हणजे अगदी तोंडाला पाणी सुटेल तुमच्या, अशी भाजी होते ही। म्हणजे इतकी छान लागते ही हुलग्याचं कढण। तुम्ही बनवा एकदा। आणि गरम पाणीच मी टाकणार आहे त्याच्यामध्ये, आणि गरमागरम अशी बाजरीची भाकरी करायची, कडक ज्वारीची भाकरी करायची, कडक अशा मऊ मऊ भाकरी याच्यासोबत नाही छान लागत, एकदम कडक पातळ पातळ भाकरी करायच्या, घ्यायचा कांदा फोडायचा, लिंबू चिरायचं छान मस्तपैकी, आणि मग ह्या कढणासोबत ते खायचं। नुसतं खाऊन बघा तुम्ही आणि मग मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की खरंच ही भाजी लागत होती का नाही छान। लिंबू पिळायचं, लिंबू पिळल्याशिवाय या भाजीला काही चवच नाही, म्हणजे अशी चव लागते, पण लिंबू पिळल्याशिवाय तुम्ही म्हणजे भाजी खाल्ली तर ती काय खाल्ली भाजी असा त्याचा अर्थ। छान मस्तपैकी लिंबू पिळायचं, कांदा घ्यायचा एक फोडून, कांद्याची पात घ्या, मुळा घ्या आणि अशा प्रकारे त्याच्यामध्ये पाणी टाकायचं। आता हे कढण ना पातळच असतं, तर तुम्ही म्हणता एवढं बादा पाणी टाकलं, एवढं पातळ पातळ पाणी केलं, हे खायचं असतं आपल्याला चुरून, ना की हे टेकून खाण्याची भाजी आहे। तर ही आहे चुरून खाण्याची भाजी, याला हे असंच करतात, याला पातळ रस्साच करतात आणि मस्तपैकी एकदम एक बाजरीची भाकरी। जर कोणी नॉनव्हेज खात नसेल तर त्यांना ही भाजी दिली ना तर तो माणूस खुशच, अशी ही भाजी लागते। हुलग्याचं कढण म्हणतात याला। तर असं याच्यामध्ये पाणी टाकायचं। आता शेंगदाण्याचं कूट ना माझा संपलेला, तर मी याच्यासाठी सेपरेट याच्यात थोडेसे शेंगदाणे भाजून घेते आणि हे मग पाणी टाकून, एवढं असं पाणी घेतलंय मिक्सरच्या भांड्यामध्ये, पाणी टाकून हे असं बारीक करणार आहे। आता मला अजून आहे ना टोमॅटोचं सार पण बनवायचं आहे हुलग्याच्या भाजीसोबत, का तर एक काहीतरी भाजी हवी ना अजून, एवढी तर काही पुरणार नाही भाजी आम्हाला, 5 जण आहेत आम्ही खायला।
काय 4 मोठी माणसं ना आमची आणली, त्याच्यामुळे पुरणारच नाही एवढी भाजी. आता त्याला मीठ वगैरे टाकून मस्त वेगळी उकळू द्यायची, बारीक गॅस करायचा, केवर पण याला शिजू द्यायचं छान. त्याचा पूर्ण हुलग्याचा अर्क त्याच्यामध्ये उतरला पाहिजे. फक्त तिखट वगैरे टाकताना व्यवस्थित टाकायचं, फार पण झणझणीत करायचं नाही, तर जुलाब लागतील तुम्हाला, पोट बिघडेल तुमचं. मी अगदी माझ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते, जे आहे ते आहे. तुम्ही म्हणता ही व्हिडिओमध्ये काही पण बोलते, पण जे सत्य आहे ते सत्य आहे. शेवटी किती झालं तरी हे कडधान्य हुलगं पचायला जड असतात, त्याच्यामुळे थोडंसं जे तिखट तुम्हाला सोसेल जमेल एवढंच तिखट टाकायचं. नाही तर मी सांगितलंय म्हणून तुम्ही खूप साऱ्या याच्यामध्ये तिखट टाकायची काहीच गरज नाही आहे. तुम्हाला जेवढं सोसेल. आता मी हे तिखट टाकले ना, ती काश्मीरी रेड चिली पावडर आहे, ती काय अशी फार तिखट पण नाही, का तर आम्ही पण असं काय फार झणझणीत चमचमीत वगैरे आम्ही पण काही खात नाही. आता हे असे शेंगादाणे भाजलेत. आता हे शेंगादाणे मी असे पाण्यामध्ये टाकलेत आणि याचा जो असतो ना, ते बारीक असं करायचं ह्याला मस्तपैकी मिक्सरमध्ये आणि ते टाकायचं. हे पहा असा कूट झालेला आहे, एकदम बारीक असा करायचा. तुम्ही कोणतीही पातळ भाजी करा, कडणाची, मटकी वगैरे, त्याच्यामध्ये जर असं तुम्ही शेंगदाण्याचा कूट पाण्यामध्ये बारीक करून टाकला की नाही, त्याची चव पहा आणि मग मला सांगा. की म्हणून यासाठी मी खरं तर माझं व्हिडिओचं चॅनल काढलेलं आहे, की तुम्हाला स्वयंपाक करायचं वगैरे तर माहीत असतात, रेसिपीज तर माहीत असतात, पण त्या ॲक्च्युली चव कशाने कशात उतरते हे मला तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे. त्याच्यासाठी मी हे यूट्यूब चॅनल काढलेलं आहे, की कोणत्या भाजीमुळे चव लागते, काय पदार्थ टाकल्याने त्याचा चव लागतो, कुठल्या भाजी करण्याची खरी ट्रॅडिशनल पद्धत ही मलाही माहीत नव्हती. मीही खरं तर म्हणजे पण हे जे आहे ना, ही हुलगी बनवण्याची पारंपरिक पद्धत ही खूप लहानपणापासून मी पाहिलेली आहे आणि तीच तुमच्यासोबत शेअर करते. ती मी कुठल्याही यूट्यूब चॅनलला वगैरे काहीच पाहिलेली नाही आहे. ही माझी आई वगैरे लहानपणापासून जसं कढण बनवतायत ना, ते मी पाहिलेलं आहे आणि ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. हे पहा अशी मस्तपैकी भाजी होती. आता ह्याला उकळू द्यायची छान आणि मग पहा मस्तपैकी कांदा, लिंबू आणि बाजरीची भाकरी आणि हुलग्याचं कढण एक नंबर लागतं. हे पहा आता आपण बनवत आहोत टोमॅटोचं सार. तर टोमॅटोच्या सारासाठी आमच्या अण्णा काहीतरी बोलत आहेत. आणि हे आहे असं लालबुंद टोमॅटो घेतलेले आहेत मी, असे 2 ते 3 टोमॅटो मी घेत आहे. आता लालबुंद असे टोमॅटो घेत आहे. ते सर्वप्रथम धुवून घ्यायचे या पातेल्यामध्ये स्वच्छ. आता धुताना तुम्ही म्हणताल की हे पाणी मी काय यूज करते, तर मी हेच पाणी यूज करते धुताना. चांगलं स्वच्छ पाणी असतं ते, नळाचं पाणी असतं, पण ते नाही करत मी शक्यतो यूज. काही गोष्टी धुताना करते. अशा प्रकारे ना आता हे टोमॅटो मी स्वच्छ धुतलेले आहेत. त्यात मी एवढं पाणी टाकलेलं आहे आणि हे टोमॅटो आहेत ना, मी आता अशा मधल्या गॅसवर ठेवते. पहा आपली हुलग्याची भाजी अशी छान उकळतच आहे. असे टोमॅटो पण आता त्याच्यावर झाकण ठेवते. आणि इकडे ना मी एक लाल मिरची आणि भरपूर सारा लसूण असं बारीक करून घेतलेला आहे. कोथिंबीर मी वरून चिरून टाकणार आहे टोमॅटोच्या सारला. आता हे पहा मी अशी इथे भाकरी करत आहे, ज्वारीचं पीठ आहे. आता भाकरी ना मला खूप छान पातळ अशा येतात. तर मी काही कुठे मला कोणी शिकवले नाही, मला माझ्या आईने शिकवल्या ना कोणी शिकवल्या मला भाकरी. तर मी ना माझ्या काकूंकडे राहायचे, तिथे एक ज्योती वहिनी म्हणून होत्या. तर त्यांनी मला अशाच एकदा अशा पातळ भाकरी कशा करायच्या त्या शिकवल्या होत्या. तर त्यांच्याकडून मी शिकली होती. तर तुम्हाला मी दाखवते की मी किती पातळ भाकरी करू शकते. असं पण भाकरी करण्यासाठी काय असतं, जेवढं तुम्ही पीठ मळाल ना जेवढं जास्त, तेवढं तुमच्या भाकरी छान येतात. असं खूप जास्त ज्वारीचं पीठ जेवढं तुम्ही मळून घ्याल तेवढं तुमच्या भाकरी छान येतात आणि तुटत नाही. भाकरी मळताना असं खाली पीठ टाकायचं आणि मग अशी थापून घ्यायची छान. थोडंसं हाताला असं पीठ लावायचं, परत एकदा थापायची. हे पहा तुम्हाला मी थापूनच दाखवते. हे पहा अशा प्रकारे मी आता भाकरी थापून घेतलेली आहे की नाही पातळ आणि छान. पहा आता मी ह्याला एका हाताने उचलू शकते ॲक्च्युली ह्या भाकरीला, पण थांबा तुम्हाला तव्यात टाकलं दाखवते. हे पहा अशा प्रकारे तवा भरून आपली भाकरी झालेली आहे. आता मी याला अशा प्रकारे पाणी लावते. तर मी सांगत होते की आमच्या काकूंच्या शेजारी एक ज्योती वहिनी म्हणून होत्या. त्या अशाच एक दिवस मी भाकरी करताना आलेल्या आणि तर त्यांनी मला सांगितलेली. ॲक्च्युली माझे काकू गेलेली गावाला, मग भाकरी करायची होती मला. माझा भाऊ होता, माझे काका होते जेवायला, मग आमच्या तिघांसाठी मला भाकरी करायची होती. तर त्यांनी मला अशी शिकवलेली, ती मी करत होते. तर त्यांनी मला सांगितलं की माझीकडून जाड भाकरी झालती,
आणि त्यांनी मला दाखवलं मग पातळ भाकरी कशी करायची, कसं त्यासाठी पीठ मळायचं. तर त्यांनी तेच मी लक्षात ठेवलं आणि तेव्हापासून मी तशीच पातळ अशी छान अशी सुंदर अशी भाकरी करायला शिकले. आणि ही भाकरी तुम्ही पाहू शकता खूप छान झाली. मला खूप पातळातली पातळ भाकरी पण येते बनवता, किती पण पातळ. त्या सोलापुरी भाकरी असतात ना, शेंगा चटणी आणि भाकरी असतात, त्याही मला बनवता येतात. अगदी कडक भाकरी म्हणतो आपण त्याला, त्याही बनवता येतात. मी एक दिवशी त्याही तुम्हाला बनवून दाखवेल. आता पहा भाकरी जी असते ना टाकल्यानंतर आपली पूर्ण खाली पचू दिल्याशिवाय भाकरी पलटायची नसती. तर हे पहा, आता खालून आपली भाकरी पूर्ण अशी पलटली आहे आणि खाली शेगडीवरती वगैरे भाजायची नाही. भाकरी ही नेहमी वरती तव्यावरतीच भाजायची असतात. हे पहा, अशी तव्यावरतीच भाकरी भाजायची. छान अशी मस्तपैकी होती, छान फुगती, सगळीकडून सगळं होतं, भाकरी छान शिजते, काही नाही म्हणजे छान व्यवस्थित त्याला भाजली जाते वगैरे, सगळं काही व्यवस्थित होतं त्या भाकरीचं. उगीच त्याला खाली शेगडीवरती भाजून ती भाकरी खराब नसती करायची. त्याला होऊ द्यायची छान अशी कडक. तर अशा प्रकारे आहे आपल्या हे. आणि बघू इकडं, आमच्या अन्वी म्हणती तिचा हा टेबल दान नका करू, डोनेट नका करू, पण हा खराब झालेला आहे. नको 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 आर्टिस्ट. आणि अशा प्रकारे आपल्या भाकरी तयार आहेत. इथे आहे पहा छान असं घट्ट असं हुलग्याचं कडक. इथे आपले टोमॅटोचं सार करायचं बाकी होतं आता. आणि भाकरी झालेल्या आहेत अशा. आणि जॅपनीज टाईप खायची व्यवस्था केली. जॅपनीज खायची व्यवस्था केली आहे. आता आमच्या अन्वीला ना जॅपनीजचं खूप जास्त हे आहे, क्रेज आहे. तिला जपानमध्येच जायचं आहे पुढच्या एज्युकेशनसाठी. तर ती जॅपनीज पण कुठून कुठून शिकत असते आणि काय 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 बरंच काय करत असते. आता तिने जॅपनीज व्यवस्था केली बसण्याची, ते पाहू आपण. आता इथं हे थोडंसं झालेलं आहे भाकरी करताना. हे काही नाही, किचन वाटा क्लीन करून घ्यायचा आणि सारखं टाकायचं, झालं. भात तर आपला रेडी आहे. हे पहा, आम्ही खातो इंद्रायणी तांदळाचा भात. हे पहा, असा इंद्रायणी राईस तयार आहे आपला भात गरमागरम. आता ही पहा आमच्या अन्वीची आहे जॅपनीज लोकांची व्यवस्था. अन्वी हे काय ऍक्च्युली असे बसतात? अच्छा, असं खातात का बसून? अण्णा तुम्हाला जायचं का जपानला? जपानला जायचं का जपानला अन्वीला? अन्वी सोबत खायला जॅपनीज सुशी खायला. अशी लोक बसतात तिकडं. आता हे पहा, मी काय केलं तर तेल टाकलं होतं, त्याच्यामध्ये जिरी, हिरवी मिरची आणि लसूणचं जे वाटण आहे ते मी याच्यामध्ये छान असं टाकलेलं आहे. आणि हे असं परतून घ्यायचं. आणि मग टोमॅटो असे बारीक करायला टाकलेले आहेत मी. आता गरम टोमॅटो आहे, उडण्याची शक्यता आहे म्हणून मी असे 2 टोमॅटो टाकलेत. 1 टोमॅटो असं ठेवले आणि याचं साल काढून ठेवलेलं आहे असं. आणि हे पहा, असं मी केलेलं आहे इथे टोमॅटोचं सार. तर अशा प्रकारे मग ते बारीक करून टोमॅटो टाकायचे, मग त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. कोणी कोणी गुळ टाकतं, साखर टाकतं, काय पण टाकतं. तर आपण काय पण नाही टाकायचं, आपण फक्त मीठ टाकायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची, झालं. फक्त लसूण, लाल मिरचीची फोडणी मी याला दिली आहे जिऱ्याची, आणि टोमॅटो बारीक करून टाकले होते आणि मीठ टाकलेलं आहे, झाला. त्याला उकळी देऊ द्यायची, मग झालं आपलं गरमागरम भातासोबत सार तयार. तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा स्वयंपाक मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर मी केलं होतं गरमागरम हुलग्याचं कडण, भाकरी, टोमॅटोचं सार आणि भात. आणि त्यातला अर्धा स्वयंपाक आता जवळपास संपलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काही दाखवत नाहीये. आणि ही आमची अशी पालकाची भाजी आहे दुपारची गरम. दुपारची भाजी ती आम्ही गरम करतोय आणि अशी उकळत आहे आता सार. धन्यवाद.